चलो, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सगळ्यांना. दोनच जण. ठीक आहे, वाढतील. मित्रांना सांगा जरा, कारण 20 मिनिटं आधीच फक्त आपण मेसेज केला होता. लक्षात आलं नसेल मुलांना. जरा सांगा मित्रांना. आपण 2 मिनिट थांबूयात, जरा कॉल फिरवा मित्रांना. इथं 3 मिनिट झाली की आपण मग स्टार्ट करूयात. ओके. येस. चल मग 2 विद्यार्थ्यांनुसार आपण सुरुवात करूयात, शेवटचा 1 मिनिट वाट पाहून. कोण कोण आहे जरा सांगा बरं. तीन. चलो. ओके. अमित कुठे बाहेर होता. ठीक आहे. एक चॅट बॉक्सला एक मेसेज टाकतो. चलो, सिद्धांत. ओके. चला, परीक्षा आठवड्यावर आहे NMMS ची आणि विद्यार्थी येतात स्कॉलरशिपचे. ठीक आहे. येस. अजून 2 जण आहेत. चला सांगा कोण आहे ते. चलो, इट्स ओके. लेट्स स्टार्ट अवर वर्क. 4 मिनिट आपण वाट पाहिलेली आहे. 5 जण आलेत, म्हणजे ठीक आहे, मगाच्या तासासारखे आलेले आहेत साधारणपणे विद्यार्थी. आत्ता जो टॉपिक आपण पाहणार आहे, तो आहे अभाषिक घनाकृती, ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे. असं या टॉपिकचं नाव आहे. तर्क व अनुमान. थांबा, मी स्क्रीन शेअर करतो, म्हणजे डायरेक्टली आपण त्या पेजवर जाऊयात. येस. सो डिअर स्टुडंट्स, इथे पहा. तर्क व अनुमान हा एकूण 12% भाग आहे, 12%. आणि त्यामध्ये 12% म्हणजेच 12 गुण आणि 12 गुण म्हणजे 6 प्रश्न. सरासरी पाहता भाषिक तर्क व अनुमानसाठी 2 प्रश्न म्हणजे 4 गुण, अभाषिकसाठी 2 प्रश्न म्हणजे 4 गुण
आणि संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखण्यासाठी 2 प्रश्न म्हणजे 4 गुण असा आपल्याला रेशो इथे अंदाजे दिसून येतो. अर्थात याच्यामध्ये फरक काय होऊ शकतो? ठोकळा ही एक स्वतंत्र संकल्पना आहे आणि त्रिकोण व चौकोन मोजणी ही स्वतंत्र संकल्पना आहे. त्यामुळे याच्यावर सुद्धा एक ठोकळ्यावर एक आणि त्रिकोण किंवा चौकोन याच्यावर एक असे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्रिकोणावर एक, चौकोनावर एक असंही असू शकतं. अर्थात ती दोन्ही असण्याची शक्यता कमी आहे. इथे मात्र वयावर वेगळा, वेळेवर वेगळा, घड्याळावर वेगळा, तर्कावर वेगळा, नात्यावर वेगळा, माहितीवरून अनुमान काढण्यावर वेगळा, अशा रीतीने इथे 6 सब टॉपिक तुम्हाला दिसून येतात. 6 सब टॉपिक. इथे आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे आता त्याविषयी बोलत नाही. मला आत्ताच्या लेक्चरला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अभ्यास करण्याची एक मेथड किंवा एक पद्धत काय आहे ती सांगायची आहे. आपण आहोत ते स्कॉलरशिपला. ठीक आहे. स्कॉलरशिपला डोक्याने काम करायचं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लपलेली आकृती शोधा या प्रकारासाठी जर तुम्हाला 10% आहेत. लपलेली आकृती शोधासाठी तुम्हाला 10% आहेत. आणि तर्क व अनुमान यामध्ये वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवर अनुमान काढणे, ठोकळा, त्रिकोण, चौकोन. आता हे आपण थोड्या वेळासाठी कट करूयात. एवढं सगळं करायला तुम्हाला 10% आहेत. ठीक आहे? बघा मी काय सांगतोय. आकृतीचे पृथक्करण जो आपण लेटेस्ट टॉपिक कंप्लीट केला त्याच्यावर 10% आहेत. की तुमचा असा रिप्लाय होता, की सर जगातली सगळ्यात सोपी उदाहरणं ही आहेत. त्यावर 10% आहेत आणि वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, माहितीवरून अनुमान काढणे, ठोकळा, त्रिकोण, चौकोन हे प्रत्येक ह्यातला प्रत्येक टॉपिक जो आहे तो एक स्वतंत्र लेक्चरचा विषय आहे. या प्रत्येकावर 10% आहेत. म्हणजे तर्क व अनुमानवरती. म्हणजेच याचे एक लेक्चर आपलं अर्ध्या तासाचं झालं साधारणपणे. म्हणजे या लेक्चरला तुम्हाला घड्याळी तास लागणार आहेत 2. किती? 2. आणि या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथे तास लागणार आहेत 9. आणि मार्क दोन्हीकडे सेम आहेत. मार्क दोन्हीकडे सेम आहेत. आता तुम्ही उत्तर द्यायचं. तुमचा प्रेफरन्स आकृतीचे पृथक्करणाला असेल, की तर्क व अनुमानला असेल? याचं उत्तर तुम्ही द्यायचं. 9 तास अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत आणि 2 तास अभ्यास केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. चला उत्तर द्या. अरे 6 जण आहेत ना चालू आहे ना चॅट बॉक्स तुमचा? तर्क व अनुमान. बरं, बरं. ठीक आहे. येस, आता ते करायचंच आहे आपल्याला. आकृतीचे पृथक्करण. येस. ओके. अजून 4 जण आहेत अजून. अजून एखाद्याचं तरी उत्तर येऊ द्या. तर्क व अनुमान. ओके. तुम्हाला प्रश्न समजला नाही. आकृतीचे पृथक्करण. ठीक आहे. ओके. चालेल. आता नीट समजून घ्या मी काय म्हणतोय ते. बघा. नीट लक्ष द्या. मी हे सांगतोय, घड्याळी 9 तास अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला 10 मार्क मिळणार आहेत. आणि घड्याळी 2 तास अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला 10 मार्क मिळणार आहेत. दोन्हीपैकी एकच ऑप्शन समजा तुम्हाला निवडायचा असेल. प्रश्न नीट ऐका. घड्याळी 9 तास अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला 10 मार्क मिळणार आहेत. घड्याळी 2 तास अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला 10 मार्क मिळणार आहेत. दोन्हीपैकी समजा एकच ऑप्शन निवडायची वेळ तुमच्यावर आली, तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही काय निवडाल? हा माझा प्रश्न आहे. आता उत्तर द्या.
ओके. अजून, अजून? 9 तास. बरं, ठीक आहे. म्हणजे प्रश्न समजायला जरा गडबड होते. ठीक आहे. ओके, ओके, ओके. चलो. म्हणजे कमी कष्टात जर जास्त गुण मिळत असतील ना, तर आपला फोकस जो आहे ना, तो तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला 2 गुण मिळवायचेत. प्रश्न नीट ऐका. तुम्हाला 2 गुण मिळवायचेत. हे गुण मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग आहे आणि एक अवघड मार्ग आहे. तर सोप्या मार्गाकडे जावं. अवघड मार्ग जो आहे ना, तो सेकंड प्रायोरिटी असला पाहिजे. अभ्यासाची तयारी करताना सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा सोपे घटक कॅप्चर करायचे. त्यावेळी फायनल तयारी करायची आहे तेव्हा. अडकून नाही बसायचं एखाद्या गोष्टीमध्ये. त्यातले सोपे घटक कशासाठी? आत्ता ही स्कॉलरशिप आहे. स्कॉलरशिप कशासाठी आहे? तुम्हाला इथे मार्क मिळवायचे. मार्क मिळवण्यासाठी काय करायचं आहे? मेरिटला पोहोचायचं आहे. मेरिटला पोहोचताना तो हा प्रश्न तिथं नसणार आहे, की तुम्ही वयावर मिळवलेत, का तुम्ही ठोकळ्यावर मिळवलेत, का तुम्ही आकृतीवर मिळवलेत. हा प्रश्न नाहीये. तुला मार्क किती मिळालेत हा प्रश्न आहे. हे समजून घ्या. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करताना आपली प्रायोरिटी लक्षात घ्या. जो भाग आपल्याला सर्वात सोपा वाटतो, जो विषय आणि जो भाग, चारही विषयांच्या बाबतीत बोलतोय मी. तो विषय किंवा तो भाग ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. त्यानंतर बाकीचा भाग. कारण इथे जे तुम्हाला मार्क मिळणार आहेत, ते सोपं आहे म्हणून सोडून द्यायचे नाहीयेत. त्याची तयारी परफेक्ट ठेवायची. त्यामुळे ते काम पहिल्यांदा पूर्ण करायचं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर येणार, ते म्हणजेच जो भाग एकदम सोप्याच्या नंतरचा जो टप्पा आहे, की ज्या टप्प्यामध्ये तुम्हाला समजायला जमत आहे. कष्ट घेतल्याने जमणार आहे, होणार आहे. तो भाग करण्यासाठी दुसरा टप्पा. म्हणजे कष्ट करून जमेल अशा पद्धतीचा भाग. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जो भाग तुमच्यासाठी अवघड आहे. अवघड लक्षात घ्या, अवघड कुठलाच भाग नसतो. आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी कोणती गोष्ट सोपी आणि कोणती गोष्ट अवघड हे ठरतं. म्हणजे एखाद्याला गणित सोपा जातो, एखाद्याला बुद्धिमत्ता सोपा जातो, एखाद्याला मराठी सोपा जाईल, एखाद्याला इंग्लिश सोपा जाईल. समजून घ्या. त्यामुळे तुमच्यासाठी जो अवघड भाग आहे तो शेवटी. का? कारण इथे तुम्ही म्हणजे इथे जास्तीत जास्त गुण मिळवायचे. जास्त म्हणजे इथे मी म्हणेल तुम्ही 100% गुण मिळवा. या भागामध्ये. इथे कष्ट करून मिळवायचेत. त्यामुळे इथे तुम्हाला 100 पर्यंत पोहोचायला चान्स आहे, कारण तुम्हाला समजतंय सगळं. आणि जो भाग मुळातच तुम्हाला अवघड वाटतोय, तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार, तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार, तुमच्या कुवतीनुसार, जो भाग तुम्हाला अवघड वाटतोय, त्या भागाला सगळ्यात शेवटी वेटेज द्या. कारण जरी तिथे काही अडचण आली, तरी सुद्धा हे मार्क जे आहेत, हे मार्क तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहेत. ते तुम्हाला मेरिटपर्यंत पोहोचवणार आहेत. म्हणजे एखादा घटक अवघड आहे आणि तोच धरून बसायचा. म्हणजे परीक्षेला तुम्ही उतरलात आणि पहिला जो प्रश्न आहे, काही झालं तरी मी हा प्रश्न सोडवणार. अर्धा तास घालवला आणि तो प्रश्न सोडवला. मी आले 2 पैकी 2. उपयोग नाही ना. कारण अर्धा तास वाया गेलाय. 15 प्रश्नांचा वेळ 15 नाही 25 प्रश्नांचा वेळ तुम्ही त्या एका प्रश्नावर वाया घालवलात. त्यामुळे या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं आहे. कुठलाही घटक निवडताना, अभ्यास करताना, पेपर सोडवताना प्रत्येक वेळी. ठीक आहे? तर चलो आज आपण आत्ता वळणार आहे अभाषिक भागाकडे, ज्यामध्ये आहे ठोकळा, त्रिकोण आणि चौकोन. आधी हे काय आहे? ही संकल्पना कशी आहे? त्याकडे आपण वळतोय. चलो. येस.
पहिल्यांदा पाहूयात आपण त्रिकोण मोजणे ही संकल्पना आपण पहिल्यांदा पाहणार आहे. शिकून घेणार आहे आधी. ठीक आहे. चलो. मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहेत. त्रिकोण मोजणे. चला, आता मला सांगा, मी तुमच्या समोर आता किती त्रिकोण काढलेले आहेत? किती त्रिकोण आहेत तुमच्या समोर? एक. बरोबर राघव. बरोबर सिद्धांत. येस, एक त्रिकोण आहे. ठीक आहे. आता बघा, हा एक त्रिकोण आहे. बरोबर साई, व्हेरी गुड. आता माझा दुसरा प्रश्न. असाच एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर अमित अशी एक रेष काढली. आता तुमच्या समोर किती त्रिकोण आहेत? 3. व्हेरी गुड सिद्धांत. 2. अमित कडून 2 उत्तर आहे. राघव कडून 4 उत्तर आहे. ओके ओके ओके. आता समजून घ्या. बघा, नेमकं याचे उत्तर काय ते आपण समजून घेऊयात. ठीक आहे, पहा. ओके, 4 उत्तर आहे. ठीक आहे. नाही 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 नाही, हा पहिला धरला काय तुम्ही? हा पहिला धरला का? मी फक्त या आकृतीचं बोलतोय आता. फक्त या आकृतीचं बोलतोय. नवीन आकृती त्यासाठी काढली आहे ना. हा प्रश्न संपला. ठीक आहे. येस, बरोबर. राघव 3. बरोबर. चला बघा, आता हे कसे काढले ते समजून घ्या. हा एक त्रिकोण, हे बघा हा. मग मी हायलाइटरने दाखवतो तुम्हाला. हे बघा, हायलाइटरने नाही होते. ठीक आहे. हे बघा, हा एक त्रिकोण ज्याला मी काढलेला आहे तो त्रिकोण हा. ओके. आता ठीक आहे. आता समोर लक्ष द्या. समोर लक्ष. नंतर गडबड होईल. आता समोर लक्ष द्या. मी काय करतो ते लक्ष द्या. हा दुसरा त्रिकोण जो स्वतंत्रपणे काढलेला आहे. ठीक आहे. आणि या दोघांचा मिळून एकत्रित असलेला हा मोठा त्रिकोण हा झाला तिसरा त्रिकोण. ठीक आहे. पण सर, हे झालं 1 आणि 2 साठी. असे किती त्रिकोण आल्यावर आपण काय करायचं? बघा, समजा इथे मी मध्ये अशा 2 रेषा काढल्या. ओके. एक. हा, आता आता तुम्हाला काय कळतंय सांगा. आता मध्ये किती त्रिकोण आहेत ते सांगा. हे किती त्रिकोण आहेत टोटल? म्हणजे हे 2 होते ऑलरेडी असं म्हणाने, एक मी इथे अजून वाढवला. आता एकूण त्रिकोण किती आहेत? कुठले? या आकृतीत? फक्त या आकृतीत. ओके. 6, 4, 6. येस. 6. ओके, गुड. ठीक आहे. चला बघा, हा पहिला आणि दुसरा ऑलरेडी होताच हा. ठीक आहे. आणि सोबत मी तुम्हाला आधी सांगितलं तसं, या दोघांचा हा एकत्रितपणे हा तिसरा त्रिकोण जो आपण इथे पाहिला, हा मोठा. बरोबर आहे. आता हा बघा, जिथे मी रेष ओढत आहे हा चौथा त्रिकोण. ओके. ठीक आहे. याला आपण एकत्रित धरूयात, हा तिसरा. आणि त्यानंतर आता मी पेन बदलतो. 1, 2, 3 त्रिकोण समोर आहेत तुमच्या. आता मी पेन बदलतो. तर मग वेगळा घेऊयात पेन.
थोडा ठळक दिसेल असं घेऊ. पिंक घेऊयात. येस, बघा ही हा जो मी काढलेला आहे आता पिंक कलरचा, हा त्रिकोण क्रमांक 4. क्लिअर? आता ग्रीन घेतोय मी. हा त्रिकोण क्रमांक 5. हे बघा ना, हा त्रिकोण आहे ग्रीन मधला, मी काढलाय तो. मी एकावर एक काढतोय बरं का, नीट लक्ष द्या. आणि हा सबंध एकदम मोठा, हा त्रिकोण क्रमांक 6. क्लिअर? हे समजलं का? उत्तर द्या मला. उत्तर द्या, उत्तर द्या. हे समजलं का? येस. ओके, ओके. गुड, गुड. पण बघा ना, तुम्ही पेपरमध्ये असं नाही ना करू शकत. समजा पेपरमध्ये तुम्हाला असा त्रिकोण दिला आणि त्याच्यामध्ये हा एक भाग केला, हा एक भाग केला, हा एक भाग केला, हा एक भाग केला. कसं काय मोजणार तुम्ही? म्हणजे प्रत्येक वेळी इथेच बघा आपल्याला किती रेषा माराव्या लागल्या. आधी येलोमध्ये मोजले, मग आपण पिंक घेतला, मग ग्रीन घेतला, मग व्हाईट घेतला. इथेच गडबड झाली. मग इथे कसं काय करणार? हा प्रश्न आहे. थांब सिद्धांत, सिद्धांत थांब. उत्तर नकोय मला आता, अपेक्षित नाहीये उत्तर. ते आधी समजून घ्या. थांबा, गडबड करू नका, गडबड करू नका. आत्ता इथे उत्तर अपेक्षित नाहीये. कारण आत्ता जेवढी 4 जण आहेत, तेवढेच जण असणार आहेत. ओके? जेवढे जण आपल्या इथे आहेत, ॲपवरती आहेत, त्यानंतर YouTubeवरती, हे पण विद्यार्थी बघणार आहेत ना. त्यामुळे ते समजू, त्या दृष्टीने मी सांगतोय, नीट समजून घ्या. जेव्हा असे अनेक तुकडे आतमध्ये असतील, तेव्हा काय करायचं? तेव्हा आणि बरं आपल्याकडे एकच पेन्सिल असते. त्यामुळे अशा पद्धतीने मोजता येत नाही. खूप अवघड आहे आणि खूप वेळखाऊ आहे. मग त्यासाठी आपण काय करायचं? तर त्यासाठी एक युक्ती किंवा एक ट्रिक यामध्ये असते. तर ती ट्रिक आता आपण पाहणार आहे. ठीक आहे. आता आपण त्या बाजूला वळूयात. मला वाटतं आज फक्त समजावून सांगणं होईल. प्रश्न होणार नाहीत आज. ठीक आहे. चलो बघा. हा एक असा मोठा त्रिकोण आणि त्याच्या आतमध्ये काही भाग तुम्हाला दिलेले आहेत. मी काय म्हणतोय का? काही भाग असं मी तुम्हाला म्हणतोय. किती भाग आहेत ते म्हटलं नाही, ते किती असू शकतात. पण त्रिकोण एक आहे आणि एकाच शिरोबिंदूतून, एकाच पॉइंटमधून हे सगळे बाजूचे जे आहेत ना, या मधले सगळे त्रिकोण आहेत, ते सगळे तयार झाले. ओके. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी हे जे सगळे त्रिकोण आहेत ना, सगळ्यांच्या मध्ये एक-एक अंक लिहायचा. सिरियली. हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण, हा चौथा त्रिकोण. आणि हे जे अंक आहेत, या सगळ्यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4. किती झाले? 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. आलं लक्षात? म्हणजेच लक्षात घ्या, जर सिंगल त्रिकोण असेल, तर तो एकटाच आहे. जर त्या एकाच थांबा, हे थोडंसं आपण साइडला घेऊयात. वेगळा खडू वापरतो मी. हां. जर एकच हा त्रिकोण आहे, तो आकडा इथे आला. जर या त्रिकोणाच्या मध्ये एक अशी रेष काढलेली आहे, तर 1 आणि हा 2 म्हणजेच 1
अधिक 2 बरोबर 3 त्रिकोण झाले, जे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलंच. जर याच्यामध्ये 2 रेषा अशा पद्धतीने काढल्या. 1, 2, 3. 3 त्रिकोण आहेत. त्याला त्यांची बेरीज करूयात. 1 अधिक 2 अधिक 3, 3 आणि 2 5, 5 अधिक 1 6. जर 4 भाग असतील तर 10 होतील. जर 5 भाग असतील तर पुढे 15 होतील. त्रिकोणी संख्या आठवते? त्रिकोणी संख्या. सेम त्या पद्धतीने आपल्याला असे एकसारखे भाग जर असतील, म्हणजे एकसारखे होण्यापेक्षा सलग भाग असतील, एकाच बिंदूतून निघणारे त्रिकोण असतील, तर त्यांचं काउंटिंग करता येणं आपल्याला शक्य आहे. मग ते किती त्रिकोण असू द्यात. चलो, काही अडचण इथपर्यंत? त्रिकोण मोजण्यात काही अडचण आहे का? तेवढं फक्त आता मला सांगा. आपण 20 मिनिट इथे घेतलेले आहेत. येस. येस येस, बरोबर बरोबर आहे सिद्धांत. तीच गोष्ट मी आता सांगितली. ओके, गुड. जय पण आलाय, व्हेरी गुड. चलो, म्हणजे आता त्रिकोण मोजण्यात तुम्हाला काही अडचण नाही. छान, व्हेरी गुड. चलो, आता मी दुसरा जो प्रकार आहे तो तुमच्या समोर ठेवतो. दुसरा जो प्रकार आहे तो आहे चौकोनाचा. ठीक आहे, आपण त्याला मुळे चौकोन म्हणू किंवा चौरस म्हणू, असे 2 प्रकार त्यामध्ये येतात. थांबा, इथे मी स्क्रीन मोठी करतो. चौकोन मोजणे हा एक विषय आहे आणि चौरस मोजणे हा एक विषय आहे. ओके, काही वेळा काय करतात, एक तुमच्या समोर एक उदाहरण ठेवतो बघा. चलो, मला सांगा, आता तुमच्या समोर किती चौकोन आहेत? किती चौकोन आहेत? एक. व्हेरी गुड. सिंगल चौकोन आहे. गुड राघव, व्हेरी गुड. सिंगल चौकोन आता तुमच्या समोर आहे. ओके, आता याच्याशी संबंधित थोडासा भाग आहे, तो मी वर घेतो. बरोबर, जय बरोबर, साई बरोबर, छान, गुड. आता बघा, हा एक सिंगल चौकोन तुमच्या समोर आहे. याच्यासोबत मी अजून एक चौकोन याला चिकटून ठेवला. आता मला सांगा, तुमच्या समोर किती चौकोन आहेत? 3. शाबाश सिद्धांत, व्हेरी गुड. 3. लक्षात घ्या, चौकोनाचा अर्थ काय, की ज्याला 4 कोन आहेत. ज्याला 4 कोन आहेत. अच्छा, राघवचं उत्तर आहे 2. ओके, ऐका ऐका ऐका, बघा, नीट बघा, नीट बघा. म्हणून मी वरच्या पेजवरती घेतलंय. बघा, हा पहिला चौकोन जो आपण ऑलरेडी काढला होता. हा दुसरा चौकोन जो नंतर शेजारी ठेवला. ठीक आहे, आणि हा आहे ना अख्खाच्या अख्खा, हा बघा, हा मोठा आयत दिसतोय. दिसला? म्हणजेच राघव किती झाले चौकोन? साई, व्हेरी गुड, 3. राघव किती आले चौकोन? समजलं का? नाही नाही, सध्या फक्त मी चौकोन चौकोन हा शब्द विचारतोय मी. नीट नीट लक्ष द्या. येस, 3 चौकोन, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. 3 चौकोन झाले. ओके, हे कसे काय काढले तुम्ही? हा पहिला चौकोन, हा दुसरा चौकोन. 1 अधिक 2, 1 अधिक 2, 3. सिंपल. आता समजा आपण इथे अजून एक चौकोन काढला. आता हे एकूण चौकोन किती आहेत?
आता हे एकूण चौकोन किती आहेत? बोला. येस. छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जमलं, जमलं, जमलं. व्हेरी गुड. हा तिसरा चौकोन काढला. ओके. म्हणजे जशी आपण मगाशी यांची बेरीज केली होती, तशीच इथे पण बेरीज आहे. 3 अधिक 2, 5, 5 अधिक 1, 6 चौकोन झाले. आता मी अजून एक चौकोन काढला, काय होईल? +4. ठीक आहे? +4 होईल. म्हणजे 6 अधिक 4, 10. म्हणजेच याच्या पुढे 15 असेल, त्याच्या पुढे 21 असेल. म्हणजेच तुम्ही एकसारख्या आकारांचे त्रिकोण घ्या किंवा चौकोन घ्या किंवा चौरस घ्या. चौरस नाही, चौकोन, चौकोन. एकसारख्या आकाराचे त्रिकोण घ्या किंवा चौकोन घ्या. इथे चौरस येत नाहीत बरं का. त्रिकोण किंवा चौकोन घ्या. जर तुम्ही सलग मांडलेले आहेत, असे आडवे मांडा किंवा अशा पद्धतीचे चौकोन आहेत ते उभे मांडा आणि म्हणा की याच्यामध्ये किती चौकोन आहेत ते शोधा. या सगळ्याचं उत्तर हे सारखंच येतं आणि ते त्रिकोणी संख्यांमध्ये दिसून येतं. त्रिकोणी संख्या आठवते ना? 1, 3, 6, 10, 15. प्रत्येक वेळी त्रिकोण होत जातो. 21. येस. तेव्हा या पद्धतीने आपल्याला सगळ्यात सिंपल गोष्ट आहे ती इथे आपल्याला समजून येते. ओके. हे झालं सलग असणाऱ्या त्रिकोणाच्या बाबतीत किंवा सलग असणाऱ्या चौकोनांच्या बाबतीतलं उत्तर. आता थोडंसं ॲडव्हान्स. किंचितचं. बघा. हां. सपोज हा एक आहे. हा दुसरा चौकोन. मी चौकोन म्हणून घेतोय बरं का. चौकोन. ठीक आहे. लक्षात घ्या. चौकोनाचा अर्थ चौ म्हणजेच 4 आणि कोन म्हणजेच त्याचे कोन. मग तो लघुकोन, विशाल कोन, काटकोन, काय ऑब्च्युस अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल कुठलाही असू शकतो. ठीक आहे. 4 कोन तो चौकोन. ओके. आता माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी. मला सांगा, प्रत्येक चौकोन हा चौरस असेल का? प्रत्येक चौकोन हा चौरस असेल का? चौकोनाचा अर्थ 4 कोन. साईचं उत्तर नाही असं आलेलं आहे. येस, बोला. प्रत्येक चौकोन हा चौरस असेल का? एक उत्तर नाही असं आलेलं आहे. तुम्हाला जे वाटतं ते सांगा. नाही. ओके. राघवचे उत्तर नाही असं आलेलं आहे. 5 पैकी 2 जणांनी नाही असं उत्तर दिले. अजून 3घे जण बाकी आहेत. बोला लवकर. नाही. सिद्धांतचे उत्तर नाही असं आलेलं आहे. 5 पैकी 3घांचं उत्तर नाही असं आलेलं आहे. ओके. अजून कोण आहे? चलो, अमित आहे, जय आहे. म्हणजे हे प्रश्न कशासाठी आहेत? मला तो घटक किती डीप मध्ये घ्यायचा आहे किंवा किती बेसिक पासून घ्यायचा याचा अंदाज लागत जातो. अर्थात आपण बेसिक पासून घेतो, तर मग काही गोष्टी कन्सिडर केल्या असतात. या ठीक आहे, हे मुलांना माहिती आहे. म्हणजे चौकोन घेताना मी तुम्हाला रेषाखंडापासून सुरुवात नाही केली. या अर्थाने. ओके, ठीक आहे. दोघं जण नाहीयेत म्हणायचं किंवा दुसरं काहीतरी काम चालू असेल. चालेल. चला बघा.
मी तुम्हाला प्रश्न विचारला, चौकोन हा चौरस आहे का? प्रत्येक चौकोन हा चौरस आहे का? हा माझा प्रश्न होता. चौकोन. चौ म्हणजेच 4 आणि कोन तुम्हाला माहिती आहे. हा पहिला कोन, हा दुसरा कोन, हा तिसरा कोन, हा चौथा कोन. ठीक आहे? ठीक आहे? ओके, सिद्धांतचं उत्तर आता हो येतंय. ठीक आहे. ओके. बघा, नीट बघा. हे 4 कोन आहेत. हां, 4 कोन म्हणजे चौकोन. क्लिअर समजून घ्या. मग या 4 मध्ये कुठलेही असू शकतात. त्यामध्ये चौकोनातला एक प्रकार आयत, ज्यामध्ये चौकोन म्हणून 4 कोन आहेत म्हणजे आहेत. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. रेषाखंडाकडे आपण आत्ता जात नाही. आपल्या त्याच्याशी सध्या घेणं-देणं नाही. ठीक आहे? म्हणजेच प्रत्येक चौकोन आयत आहे. नाही, प्रत्येक चौकोन आयत नाही. कसं ते बघा. हा दुसरा भाग. चौरस. चौरस म्हणजेच ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू याची समान आहे आणि हे 4 कोन त्याचे काटकोन आहेत. हा झाला चौरस. ठीक आहे. आता प्रश्न असा होता, प्रत्येक चौकोन हा चौरस आहे का? प्रत्येक चौकोन हा चौरस आहे का? उत्तर आहे नाही. हे तुम्ही बरोबर दिलंय. कारण चौकोनामध्ये चौरसाशिवाय इतरही काही भाग आहेत. इतरही काही प्रकार पडतात. उदाहरणार्थ आयत. यालाच अजून एक आपण म्हणूयात समलंब नावाचा एक चौकोन आहे, की ज्यामध्ये जे अँगल असतात ते वाकडे-तिकडे असतात. तसा मी इथं दाखवलाय. अट काय 1, 2, 3, 4. 4 कोन. ठीक आहे. पतंग आहे तुमचा. 1, 2, 3, 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक चौकोन हा चौरस असू शकत नाही. पण, पण प्रत्येक आयत हा चौकोन आहे. प्रत्येक चौरस हा चौकोन आहे. प्रत्येक समलंब चौकोन हा हा चौकोनच आहे आणि प्रत्येक पतंग हाही चौकोन आहे. पॉइंट क्लिअर? क्लिअर पॉइंट हा? चौकोनाचे वेगवेगळे भाग आहेत. त्यामुळे हे सगळेजण चौकोन आहेत. हे सगळेजण चौकोनात मोडतात. ओके. येस, येस. ओके, ओके. चलो, खाली रिकामं पेज आहे का पाहू, नाही तर आपण याच पेजवरती परत पुढचा भाग घेऊ. नाही, खाली आकृत्यांचे प्रश्न सुरू होत आहेत. चलो. आता मी जरा हे पेज खोडतो. काय रेकॉर्डिंग अवेलेबल असल्यामुळे खोडल्याने काही फरक पडत नाही. तो पेंटमध्ये ऑल क्लिअर नावाचा एक ऑप्शन असतो बघा. तो ऑप्शन इथे नाहीये. पीडीएफमध्ये या. त्यामुळे असं थोडासा वेळ जातो. पेंटमध्ये समजा हीच गोष्ट केली तर ती हे होते. पण पेंटमध्ये मग आपलं लेखी जे काम आहे ते पोहोचत नाही ना. तशा पद्धतीने. ओके. चौकोन किंवा चौरस. आता बघा. म्हणजेच हा
आयत नावाचा चौकोन असेल किंवा चौरस नावाचा चौकोन असेल किंवा हे असे त्रिकोण असतील, यांच्या काउंटिंगला तुम्हाला काही अडचण नाही. जे सलग आहेत, उभे किंवा आडवे, त्यांची सरळ 1, 2, 3, 4 अंक टाकायचे. जेवढे आहेत तेवढे अंक टाकायचे आणि त्या सगळ्यांची बेरीज करून टाकायची. विषय क्लिअर. याच्यामध्ये आता तुम्हाला अडचण येणार नाही. आता पुढचा मुद्दा. जर एक अशा पद्धतीने थांबा, आपण हे करूयात, आपण प्रॉपर आयतच घेऊयात. ओके. आता मला सांगा, तुमच्या समोर सध्या किती आयत आहेत? आपण एक प्रकार पाहिला, एक सलग आहे तिथं आपण पाहिलं. आता सलग पण आहे आणि त्याचे 2 मजले झालेत. आता सांगा किती आयत आहेत? बघा, आता व्हरायटी वाढली उत्तरांची. ओके, ओके, ओके. चलो. बघा, इथे काय करायचं अशा वेळेस? येस, ठीक आहे, ठीक आहे. थांबा. आता बघा, आधी आपण मोजूयात. मोजायचं म्हटल्यावर किती वेळ लागतो तेही कळायला पाहिजे. बघा, पहिल्यांदा मोजूयात आपण. हा आयत क्रमांक 1, हा आयत क्रमांक 2, हा आयत क्रमांक 3 आणि हा आयत क्रमांक 4. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता पुढे दुसरा खडू घेतो. हा आयत क्रमांक 5 बघा, उभा. हा आयत क्रमांक 6 उभा. म्हणजे चौकोन म्हणूयात आपण त्याला. आयताची आकडे असणे चौकोनाचे म्हणून येतात. 5, 6. बघा मी कुठे काढतोय. हा 7. हा 8. म्हणजे उभे 2-2 घेतले आणि आडवे 2-2 घेतले. ठीक आहे, 8. आणि याच्याशिवाय एक अख्खाच्या अख्खा हा पूर्ण 9. आता मला सांगा, हा जो तुम्ही 10 नंबरचा आकडा दिलाय काही जणांनी, तो कशावरून दिलाय? दहावा तुम्हाला कुठे सापडला सांगा? जर तुम्हाला 10वा आयत सापडला असेल, तर तुमचं नाव हे गणिती तज्ञांमध्ये येऊन जाईल. लक्षात घ्या, कुठली गोष्ट चूक आहे असं म्हणणार नाही. जर तुम्ही त्या दृष्टीने योग्य पद्धतीने विचार केलेला असेल, तर ती गोष्ट कदाचित उद्याच्या गणितासाठी देणगी असेल. रामानुजन कधी वर्गामध्ये बसतच होते ना. आणि कुठले तरी योगेश पाटील सर तेव्हा शिकवतच असतील त्यांना. बरोबर आहे, लहान असताना. तर अशा पद्धतीने हा विचार आहे. ओके, साईने हा विचार मांडला 1, 2, 3, 4. 1 मिनिट, 1 मिनिट. साई, मी सुरुवातीला सांगितलं सलग हवंय, सलग, सलग. वरचं जे पेज आहे ते त्यासाठीच मी खोडलेलं नाही. नीट बघा. 1, 2, 3, 4 सलग. 1, 2, 3, 4 सलग. 1, 2, 3, 4 सलग. सलग हवंय राघव. येस, येस. बघा राघव, तुम्ही पण लक्षात घ्या. सलग असेल तरच ती ट्रिक वापरायची आहे. जर त्याच पद्धतीने झालं असतं तर मी कशाला परत शिकवलं असतं? हे सांगितलं असतं ना, हे चौकोनाला ऍप्लिकेबल आहे. मी परत वेळ का घेतोय पुढचा? कारण ही दुसरी मेथड आहे, ही दुसरी पद्धत आहे. ओके, त्यामुळे तशी बेरीज इथं करायची नाही. नीट समजून घ्या. मग इथे काय करायचं?
तर इथे पहा, इथे यांच्या रांगा मोजायच्या. अर्ध तुमचं बरोबर आहे. कसं ते बघा. आडवी रांग बघा, आडवी रांग. आडव्या रांगेमध्ये हा पहिला आहे, हा दुसरा आहे. ही पहिली रांग, ही दुसरी रांग. किती रांगा झाल्या? 2. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सर फक्त एवढाच विचार केला तर 1 अधिक 2 बरोबर 3. पॉइंट क्लिअर? अर्ध बरोबर आहे तुमचं. कारण तुम्ही अर्ध काम केलंय. ठीक आहे. आता उरलेलं अर्ध काय ते मी तुम्हाला सांगतोय. हे आडवं झालं. आडवं 1 अधिक 2 म्हणजेच 3 एवढं तुम्हाला कळालं. म्हणजे केवढा भाग? जेवढा मी आत्ता इथे फिरवतोय हा तेवढाच भाग. हे समजलं का? उत्तर द्या. एवढा भागाची माहिती आपल्याला कळाली. एवढ्यामध्ये 3 चौकोन आहेत. हे समजलं का? आडवा बघा आडवा. आडवा. ओके, ओके, ओके. गुड, गुड, गुड. व्हेरी गुड. यशराज पण आलाय. छान, शाब्बास. व्हेरी गुड. आडवे आहेत ते 3 आहेत. ठीक आहे. आता, आता जे उभे आहेत ते स्वतंत्र मोजायचे. जे उभे आहेत ते स्वतंत्र मोजायचे. हा पहिला, हा दुसरा. आपण शिकलोय ना. आधीच थोड्या वेळापूर्वी शिकलो ना. उभे आहेत ते पण मोजायचे. ते किती झाले? 1 अधिक 2 3. किती झाले? उभे आहेत ते किती झाले? 3. आडवे आहेत ते किती झाले? 3. ठीक आहे. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? आडवेचं 3 उत्तर आलं, उभ्याचं 3 उत्तर आलं. उभे 3. काही अडचण? एनी प्रॉब्लेम? नाही. येस लवकर उत्तर द्या म्हणजे आपल्या पुढे जायला. आज फक्त शिकवून होणार आहे. आज एकही प्रश्न होणार नाहीये. नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. उभे 3, आडवे 3 हे तुम्हाला समजलं. आता पुढचा टप्पा. याच्यानंतर हे जे काही उत्तर येईल, दोन्ही बाजूला जे उत्तर येईल, त्यांचा करायचा गुणाकार. त्यांचा काय करायचा? गुणाकार. कारण हे तिर्क आहे ना, तिर्क जे आहे ते आपल्याला कन्सिडर करायचं. प्रत्येक चौकोन मोजत नाही बसता येणार. विघ्नेश आत्ता आला का? बरं, बरं. यांचा गुणाकार करायचा 3 त्रिक 9 आणि म्हणून या आकृतीमध्ये एकूण 9 चौकोन आहेत. येस, इज दॅट क्लिअर? समजलं का सांगा लवकर? बरोबर, बरोबर. लक्षात घ्या. आडवी बेरीज, उभी बेरीज आणि दोन्हीचं उत्तर आल्याच्या नंतर या दोघांचा करायचा गुणाकार. हे तुमचं फायनल उत्तर. ठीक आहे? चलो. हे सगळ्यांना समजले. आता मी हे पेज खोडतो. मस्त फायदा आहे रे याचा आपला ऑनलाईनचा. किती वेळा पहा नंतर. आहे की नाही? आत्ता ॲब्सेंट असले, नंतर प्रेझेंट झाले, काहीच प्रॉब्लेम नाही. चलो. बघा आता. आता मी वेगळी आकृती काढतोय. आता तुम्ही मला उत्तर सांगायचं. थांबा. ठीक आहे, जाऊ द्या. अशीच घेऊयात. ही उभी रेष, ही आडवी रेष, या बरं ठीक आहे. ही आडवी रेष, ही एक आडवी रेष, ही एक आडवी रेष, उभी रेष, ही उभी रेष आणि ही आडवी रेष. ओके. 3x3 चा हा स्क्वेअर आहे. हे नाही, हा हे चुकून झालेलं आहे. चला आता याचं उत्तर तुम्ही सांगा. ओके, ओके, ओके. चलो सिद्धांत 36 आले. चला अजून कुणाचं काही उत्तर येतंय का? 36 राघवचं. ओके. साईचं पण 36.
बोला बोला, अजून बोला. तुम्ही करताय ना तिथे रफ वही वरती? ठीक आहे, चलो बघा. आता बघूयात आपण मगाच्या सारखं, आणि उत्तर तुमचं बरोबर आहे. ज्या तिघांनी दिलंय ते बरोबर उत्तर आहे. आता ज्या तिघांनी दिलं नाहीये त्यांच्यासाठी मी सांगतो. ओके ओके, छान, व्हेरी गुड. आडवी आपल्याला काय करायची, तर आडवी करायची बेरीज. 1, 2, 3 या सगळ्यांची बेरीज 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6. उभी आपल्याला करायची आहे बेरीज 1, 2, 3. हा एक सर इथं घेतला, मग इथं परत घेऊ का? नाही, इथूनच घ्यायचा. ओके, यांची करायची आहे बेरीज 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6. आणि या दोन्ही 6 6चा गुणाकार सही 36. मग तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. छान, तिघांनी उत्तर दिलं ते बरोबर आहे. व्हेरी गुड. चलो, इथे काही अडचण सांगा. काही अडचण इथपर्यंत? आता काही जण येतायत जातायत, काही कळे ना. ओके ओके ओके, छान छान, शब्बाश. आता मी थोडंसं गणित बदलतो. आता मी गणित थोडंसं बदलतो. द्या उत्तर. हा चौथा. म्हणजे आतापर्यंत सेम होते ना, 2 2 3 3 दोन्ही बाजूला. आता वेगवेगळे. आता द्या उत्तर. आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत? 64 हे एक उत्तर आलेलं आहे. 60 ओके, उत्तर दुरुस्त केलंय. 60 व्हेरी गुड. सिद्धांत, धनंजय, शब्बाश. साई, व्हेरी गुड व्हेरी गुड. साई करूनच दाखवतोय नेमकं काय केलंय ते. शब्बाश, छान, व्हेरी गुड. जय, बघा, येस, आता तुम्हाला समजला हा विषय. म्हणजे चौकोन किती असू द्यात, आडवे किती टाकताय? 4. ठीक आहे, चौघांची बेरीज ते किती आपल्या घेणे नाही, जेवढे आडवे तेवढ्यांची बेरीज. 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, 9 अधिक 1 10. उभे किती आहेत? 3 अधिक 2 5, 5 अधिक 1 6. या दोघांचा गुणाकार 10×60. काही अडचण येईल का रे? आता असे किती चौकोन असते, उभे किती असू द्या आणि आडवे किती असू द्या, काही अडचण येईल का? तुम्ही सांगा. येईल काही अडचण? उभे किती चौकोन असू द्यात, आडवे किती चौकोन असू द्यात, हे बेसिक आहे बरं का. प्रश्न थोडे अजून वरच्या स्टेपचे येणार आहेत, हे समजून घ्या. प्रश्न एक स्टेप वरचे येणार आहेत, त्यामुळे हे बेसिक क्लिअर पाहिजे. त्यासाठी याचे प्रश्न मला वाटतं 5वीला असावेत, नाही कल्पना नाही. ठीक आहे ठीक आहे, छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजेच हे झाले, हा झाला चौकोनाचा प्रकार. कसला प्रकार झाला? चौकोनाचा. म्हणजे आता तुम्हाला चौकोनावरचा कोणताही प्रश्न आला तरी तो तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, पण प्रत्येक चौकोन हा चौरस नाही, कारण चौकोनामध्ये आयत असतो, पतंग असतो, समलंब असतो, अजून काय समद्विभुज असेल, काही अजून असतील वेगवेगळे प्रकार. 6 प्रकार असतात टोटल. ते काय आता सगळे आपल्याला, म्हणजे त्याच्यावरती काही आपली परीक्षा नाही, तिकडे काही जायची गरज नाही. पण चौकोनाचे 6 प्रकार आहेत, चौरस त्यातला एकच प्रकार आहे. हे किती चौकोन असू द्या, ते तुम्ही असे मोजू शकता, पण चौरस मोजायचे असतील तर मात्र थोडी वेगळी पद्धत आहे, ती पहा. चला, आता चौकोनाचा जो भाग आहे तो मी खोडून टाकतो. चौकोनामध्ये काही लांबी रुंदीचा विषय नाही.
आयतावर आयत ठेवत गेलो की चौकोन तयार होत जातात. ठीक आहे. आयत हा चौकोन आहे. म्हणजे विटेवर वीट ठेवत गेलो. वीट काही चौरसाकृती नसते, पण ती आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपण करू शकतो. ओके. म्हणजे त्याचे एकावर एक ठेवत गेलो की आपण तयार होत जातो. म्हणजे नाही का, भिंत बांधताना वगैरे असे एकावर एक ठेवत गेले की ती तयार होत जाते. त्यामध्ये तिची काही अडचण नाहीये. चौकोनावर चौकोन तयार होत जातात. आता पाहूयात आपण चौरस. चौरस. चला. चौरस म्हणजेच पहिली गोष्ट चारी बाजू समान. त्यामुळे चौरसाची संख्या ही आयतांपेक्षा म्हणजे चौकोनांपेक्षा तशी कमी असेल. त्या बाबतीत मोजायचं झालं तर बघा. चारही बाजू समान. किती चौरस काढले तुम्ही? उत्तर द्या. एक. व्हेरी गुड सिद्धांत. अजून? साई एक, राघव एक. गुड, गुड. छान. किती चौरस काढलाय? एक. ओके. आता. ओके. छान, छान. गुड. आता किती चौरस काढलेत? किती चौरस झाले? 2? 2? 2 की 3? 2 की 3? शाब्बास! व्हेरी गुड. चुकले नाहीत तुम्ही. डोक्यात हे नाहीये, मगाशी आपण 1 अधिक 2 केलं होतं. नाही, ते चौकोनाला केलं होतं. चौरसाला नाही. हा जो मोठा आहे, हा आयत आहे, चौरस नाही. त्यामुळे इथे 1 अधिक 2 करायचं नाही. येस, व्हेरी गुड सिद्धांत. परफेक्ट. शाब्बास! दॅट इज चौरस. व्हेरी गुड. छान. तर हे चौरस झाले 2. नीट लक्षात घ्या. तुम्हाला चौकोन विचारलाय की चौरस विचारलाय हे नीट पाहायचं प्रश्नामध्ये. कारण दोघांची सुरुवात चौ पासून आहे. दोन्ही 3 अक्षरी आहेत. तिथं गडबड होऊ शकते. आता पुढे याच दोन्ही चौरसांचा एक बेस म्हणून अजून 2 चौरस असे ठेवले. ओके. आता मला सांगा आकृतीत किती चौरस आहेत? 5. ओके. अजून? 5. व्हेरी गुड. माहिती आहे काही जणांना. छान. 6 पैकी 3 जणांना माहिती आहे. 3 जणांचं उत्तर आलेलं नाही. येस. सर कारण मधले 2 आणि वरचा 1. ओके, ठीक आहे. चलो 5. यशराज. व्हेरी गुड. भरपूर जणांना माहिती आहे. ठीक आहे. पण आपलं हे लेक्चर जे YouTubeला पाहणारे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना माहीत असेल असं नाही. सो आपण त्याचं एक्सप्लेनेशन देऊया. हां. छान. मधले 4 आणि वरचा 1. व्हेरी गुड. हे बघा. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. आता 1 आणि 3 मिळून आयत तयार होतोय. म्हणजे तो चौकोन आहे, पण आपल्याला हवाय चौरस. तो घ्यायचा नाहीये. 2 आणि 4 मिळून आयत तयार होतोय. आपल्याला हवाय आयत म्हणजे चौकोनात येतोय. तो चौरसात येत नाही. तो आपल्याला घ्यायचा नाही. 1 आणि 2 मिळून पण आयत तयार होतोय. जे तुम्हाला मगाशी लक्षात आलं. 3 आणि 4 मिळून पण आयत तयार होतोय. पण 1, 2, 3, 4 हे सगळेच्या सगळे मिळून जो तयार होतोय ना हा आहे 5वा. त्यामुळे या आकृतीत एकूण चौरस आहेत 5. ठीक आहे? येस. नाही थांब. साई थांब. तू एकदम वेगळीकडे निघालास. तू इथे लक्ष दे. आता इथे लक्ष दे. कारण मी एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करणार आहे इथे थोड्याच वेळात. 2 मिनिटात एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मी. चौरस काढण्याची पद्धत शिकवून जाणार आहे मी लगेच. त्यामुळे आता कॉन्सन्ट्रेशन इथे करा. ठीक आहे. चौरस आणि चौकोन आता तिकडे नका जाऊ. आता इथे या. ओके. चौरसाकडे या. बघा. 5 कसे आले ते तुम्हाला आता सांगितलं. ठीक आहे. मग दरवेळी हेच करायचं का? हे मोजत बसायचे असे? म्हणजे समजा
3/3 आले. असे समजा हे चौरस आपण घेतले. म्हणजे किती चौरस आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हा एक घेतला. हा 10. हा 11. हा 12. हा 13. हा 13 आणि हा 14. असंच करत बसायचं का दरवेळेस? अजून वाढवले. इथपर्यंत ठीक आहे मोजणं. अजून वाढवले. आता कसे मोजणार? किती मोजणार? प्रॉब्लेम येतोय लक्षात? म्हणून याच्यासाठी आता एका टेक्निककडे आपल्याला वळायचंय. ते टेक्निक मी आता तुम्हाला सांगतो. बघा. चला इकडे लक्ष द्या. हा पहिला चौरस, हा दुसरा चौरस. या बाजूने विचार करता हा ठीक किंवा आपण आतमध्येच लिहूयात का मगाच्या सारखंच. पहिला दुसरा हा पहिला दुसरा. ओके. हा जो पहिला चौरस आहे ना, त्याचा वर्ग. ठीक आहे. अधिक हा दुसरा चौरस आहे. 2 चौरसांची बघा ही लिंक तयार झाली. त्या 2चा हा वर्ग. एक सरळ रेषा होती ना बघा 2 चौरस आहेत ना. ठीक आहे. म्हणजेच 2 चौरस एकमेकांच्या वर ठेवल्याच्या नंतर किती होता? तर 2 ठेवल्याच्या नंतर होता 4 आणि हा पहिला जो एक आहे मोठा, तो वर्ग का घ्यायचा? लक्षात आणण्यासाठी घ्यायचा. तो झाला 5वा. म्हणजे तो काही वर्ग घेतला नाही घेतला तरी हरकत नाही. हा झाला 5वा. म्हणून हे 5. जर इथेच आपण 3/3 केलं. हे सगळे चौरस आहेत असं लक्षात घ्या. दिसताना आयत वाटत असले तरी. ठीक आहे. इथं काही मेजरमेंटची पट्टी वगैरे इथे यामध्ये नाहीये या पीडीएफमध्ये. हा तिसरा आणि हा तिसरा. आता हे किती चौरस आहेत? 3चा वर्ग किंवा 3 गुणिले 3. 3 9. 2चा वर्ग. आणि पहिला हा 1चा वर्ग. 3 9. 2 दुने 4. 1 1 1. 9 अधिक 1 10. 10 अधिक 4 14. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच उत्तर दिलं होतं. जे बघा इथं अजून आहे 14. ठीक आहे. आता पुढे समजा 4 4 घेतले आपण. चला सांगा तुम्ही उत्तर काढा. मी चौरस काढेपर्यंत तुम्ही उत्तर काढा. आणि लिहा उत्तर. 4 चौरसांचे अशा 4 चौरस आडवे 4 चौरस उभे अशा पद्धतीने तुमच्यामुळे ठेवलेली आहे आकृती. आता सांगा उत्तर. ओके 30 30. अजून वेगळं काही किंवा तेच उत्तर. ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. शाब्बास शाब्बास साई यशराज राघव व्हेरी गुड व्हेरी गुड छान. आडवे 4 चौरस आहेत, उभे 4 चौरस आहेत. हे 4 गुणिले 4 म्हणजे 4चा वर्ग. हे 3 गुणिले 3 म्हणजेच 3चा वर्ग. 2 गुणिले 2 म्हणजेच 2चा वर्ग. 1 गुणिले 1 म्हणजेच 1चा वर्ग किंवा 1 डायरेक्टली घ्या. 4 चोक 16 अधिक 3 त्रिक 9 अधिक 2 दुने 4 अधिक 1 9 अधिक 1 10 16 अधिक 4 20 20 अधिक 10 उत्तर आलं 30. शाबाश. आता मी आकृती न काढता विचारतो 5-5 चौरस असतील तर काय करणार? 5-5 चौरस. एका चौरसांची एक
चौरसाकृती ठोकळ्यांचा एक भिंत उभारलेली आहे, ज्यात आडवे 5 आणि आडवे 5 चौरस आहेत आणि उभे 5 चौरस आहेत प्रत्येक रांगेमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आकृतीचीच गरज नाही, कारण की तुम्हाला हे लक्षात आलं, यात प्रत्येक वेळी वर्ग वाढवत जायचा आहे. सो 5 चा वर्ग 25. उत्तर आलं 55. 55 उत्तर आलं. 6 चौरस असतील तर? 6 चौरस असतील तर? 6 चौरस आडवे आणि 6 चौरस उभे असं असेल तर? सही. येस, 91 उत्तर आलंय. अजून बरोबर आहे का 91? सगळ्यांनी चेक करा बरं का. एकाने टाकलं म्हणून दुसऱ्याने टाकू नका. चेक करा. सिद्धांत काही वेळ येतं बघा, टायपिंग मिस्टेक म्हणतो परत. तुम्ही त्याचं बघून टाकाल एखादे. ओके यशराज, तू अजून मागचे उत्तर पुढे यशराज. सगळं नको लिहित बसू. फक्त उत्तर पाठव. ओके. सही. 36. 6 अधिक 5 11ला 1, हातच्याला 1, 5 अधिक 1 6, 6 अधिक 3 9. 91. व्हेरी गुड. छान, शाब्बास. चला. अजून एक प्रकार आहे, पण तो खूप लांबेल. म्हणजे एका वेळी खूप कन्सेप्ट होतील. म्हणून आपण तो एक जो प्रकार आहे ना यातला चौरसातला, तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊयात. येस 7. ओके. सिद्धांत निघाला. सिद्धांतची आता गाडी सुटली. आता डायरेक्ट 120च्या स्पीडने आता कुठपर्यंत काढतोय माहित नाही. ठीक आहे. चलो बघा. आपण आतापर्यंत त्रिकोण कसे मोजायचे हा एक प्रकार पाहिला. चौकोन कसे मोजायचे आडवे किंवा उभे हा दुसरा प्रकार पाहिजे. अर्थात त्रिकोण हे असेच पाहिजे असं नाही बरं का. समजा असे त्रिकोण असतील ते सुद्धा मोजायला सेम आहे. 1 2 3. 3 अधिक 2 अधिक 1 6. हे समजून घ्या. जसं चौकोन आडवे काय किंवा उभे काय सेम पद्धतीने मोजायचे. हा प्रकार आपण पाहिला. हा पहिला प्रकार झाला त्रिकोण आणि चौकोन मोजणे. त्यानंतर आपण आलो चौकोनामध्ये चौकोनाचे उभ्या आणि आडव्या रांगा असतील तर कशा पद्धतीने मोजायचं हे आपण पाहिलं. आणि त्यानंतर चौरसामध्ये उभ्या आणि आडव्या रांगा असतील तर कसं मोजायचं हे आपण पाहिलं. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता जो पुढची एक स्टेप आहे ती स्टेप आपण पुढच्या तासाला घेऊयात. 1 तास ऑलरेडी होऊन गेलाय आणि कन्सेप्ट सुद्धा झालेत. म्हणजे जो विद्यार्थी असा आहे की त्याला हे मोजमाप काहीच माहिती नाहीये, त्याला एकदमच ओव्हरलोड होईल. त्यामुळे आपण हे लेक्चर आता इथे थांबवतोय. उद्या आपण ज्यावेळी सुरुवात करणार या लेक्चरला, उद्या रविवार आहे. आज आपण 3 लेक्चर घेतलेत. उद्या आपण अशाच पद्धतीने प्रयत्न करूयात. पूर्ण 3 नाही होणार. पाहूयात. शक्यतो 2 लेक्चर मी घेईल. पण उद्या असाच आपण प्रयत्न करूया. जेव्हा सुरुवात करेल लेक्चरची, तेव्हा आधी ती कन्सेप्ट घेईल. एक जी याच्या पुढची स्टेप आहे ती आणि मग आपण उदाहरणांकडे बोलूयात. कारण उदाहरणं सुद्धा वेगवेगळ्या कन्सेप्टवर आधारित आहेत. कारण याची उत्तरं आता तुम्हाला मिळाली. हे म्हणजे एखाद्या मुलाने समजा पाठ केलं. समजा काय 1, 5, 14 काय अजून होईल त्याचं पाठांतर 30, 55, 91 हे समजा एखाद्याने पाठ केलं, संपला ना विषय. हे आकडे समजा सेम टू सेम ठेवले, तर एकदा पाठांतर झालं की संपला विषय. मग बुद्धिमत्ता काय वापरली त्यांनी? नुसतंच पाठ केलं. त्यामुळे बुद्धिमत्तेसाठी थोडे वेगळ्या पद्धतीचे ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात. तर तिकडे आपण वळणार आहे उद्याच्या तासाला. तर चला आपण सर्वजण पुन्हा भेटूयात उद्या सकाळी. वेळ मात्र सकाळीच कळवली जाईल तुम्हाला. शक्यतो 12 वाजता असू शकेल. उद्या सकाळी भेटूयात पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या उत्साहात. तर्क व अनुमान मधील ठोकळे, त्रिकोण व चौकोन यांचं मोजमाप करण्यासंदर्भातील दुसऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय. अरे हा एक महत्वाचं थांबा ना, ते आपलं कुठे गेलं पेज. यस. सर्वात शेवटी आपली जाहिरात. इस्त्रीबाई योगेश पाटील या ऍपवरती जर हे लेक्चर आवडत असेल आणि जर लाईव्ह यायचं असेल तर या ऍपमधून तुम्ही जॉईन होऊ शकता. 111 रुपये त्याचे चार्जेस आहेत. टोटल मिळून 114 काहीतरी होतात इंटरनेट चार्जेस वगैरे मिळून.
त्यानंतर हेच लेक्चर आहेत ते रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल आहे योगेश पाटील अकॅडमी या YouTube चॅनलवरती. असे एकूण 100 लेक्चर होणार आहेत आणि 1000 प्रश्नांचं आपलं टार्गेट आहे. अर्थात प्रश्नाचं टार्गेट आहे म्हणजे छोटे-छोटे प्रश्न घ्यायचे असं नाहीये. तुम्ही पाहता 1 तास आपण स्पष्टीकरणासाठी वापरलेला आहे. ओके. याच्यातील 39वा लेक्चर आता आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपले पुढचे लेक्चर्स आहेत ते चालू आहेत. सो जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही इकडेही सहभागी होऊ शकता फ्रीमध्ये आणि इकडेही सहभागी होऊ शकता लाईव्हमध्ये. चलो टाटा, बाय बाय. भेटूयात उद्या सकाळी. येस, टाटा, बाय बाय. ओके, ओके, ओके. म्हणजे विद्यार्थी सांगतायत का मला हे? बाळं माझी सांगतायत. सर YouTube राहिलं सांगायचं. होप मीट यू सून. येस, नक्कीच, नक्कीच. चलो टाटा, बाय बाय.